शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची बैठकीची इनसाइड स्टोरी आपल्या हाती आहे। जागा वाटप होईपर्यंत यावेळी युतीची घोषणा नको, मनसे नेत्यांची बैठकीत आग्रही भूमिका असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। तिढा असलेल्या जागांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही कळतंय। आज युतीची घोषणा होण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दोन्ही बाजूंनी अंतिम निर्णय होईपर्यंत घोषणेची घाई नको, मनसेनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना सल्ला दिल्याचंही यावेळी सूत्रांकडून कळतं आहे। ही दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहणार आहोत, कारण आज जी युतीची घोषणा होणार होती ती होणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात। मनसे नेत्यांची बैठकीत एक आग्रही भूमिका आहे, ती म्हणजेच आज युतीची घोषणा होण्याची शक्यता कमी, आणि त्याचबरोबर या सगळ्या बैठकीची इनसाइड स्टोरी झी 24 तासच्या हाती लागली। काल रात्री उशिरा मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री दाखल झाले होते। कालच्या दिवसभरातली ही त्यांची दुसरी भेट होती आणि या भेटी दरम्यान त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत जागा वाटपाची अंतिम होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये युतीची घोषणा करण्यात येऊ नये, आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या दिवशी म्हणजे हे जागा वाटपाची चर्चा ही अंतिम होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते। काही प्रमाणात जागांचा तिढा अद्याप देखील आहे, ज्यामध्ये विक्रोळी भांडूप परिसरातील जागांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। कारण काल माहीम आणि शिवडी या भागातील जे जागा वाटपांचा तिढा होता तो सोडवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते, परंतु अद्याप देखील विक्रोळी आणि भांडूप परिसरातील जागा वाटप अद्याप रखडलेलं आहे आणि ती बोलणी झाल्यानंतरच कदाचित उद्या ही युतीची घोषणा होऊ शकते। निश्चित, धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय यावेळी जागा वाटप होईपर्यंत युतीची घोषणा नको अशी भूमिका असल्याचं कळतंय, आणि आज जी घोषणा होणार होती त्याची शक्यता कमी असल्याचंही आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला सांगितलेलं आहे।